ओके, आपण स्टार्ट करूया. तुमच्यापैकी बहुतेक जणांनी आता ऐकलं असेल की अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग नावाचं एक कॉम्पिटिशन असतं आणि हे इंटरनॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन आहे. आणि गेली जवळजवळ 45 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून हे सुरू आहे. ओके, तर भारतातनं विद्यार्थी त्याच्यामध्ये जास्त भाग घेत नाही आहेत. ओके, पण यंदापासूनच आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. यंदा आमची 35 मुलं बसलेली होती. ओके, आणि त्याच्यामधले 2 विद्यार्थ्यांनी काय मिळवले, त्याच्यामध्ये एक ब्रांच मिळवलं, एक सिव्हिल मिळवलेलं आहे. एक विद्यार्थी आहे तो कोल्हापूरचा आहे आणि दुसरा आहे ती मुंबईची आहे. ओके, त्याच्यामध्ये आम्ही 4थी पासून मुलांना ऍडमिशन देतोय, म्हणजे 4थी पासून मुलं याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. 4थी ते 12वी पर्यंतची मुलं याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. ओके, तर जनरली आपण जे आता पुस्तकात शिकतोय, शाळेमध्ये शिकतोय आणि भविष्याचा काही संबंध नाही, अशा मताचा मी आहे. ओके, तर आता मुलांना काय मिळायला पाहिजे, जे IT किंवा AI म्हणतोय, ML म्हणतो, त्या फील्डची निगडीत माहिती काय मिळायला पाहिजे. आणि मुलामध्ये भरपूर 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 टॅलेंट आहे. फक्त आपण टॅलेंट त्यांचं वाया कुठे घालवतोय, तर क्वेश्चन पाठ कर, आन्सर पाठ कर आणि परीक्षेमध्ये मार्क्स मिळव, ह्याच्यामध्ये वाया घालवतो. ओके, तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला शाळेबद्दल जायलाच पाहिजे, ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही गरजेचं आहे, जेणेकरून मुलाचं चांगलं भविष्य, करिअर तो करू शकेल, याच्यासाठी अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं काय आहे, अतिशय महत्वाचं आहे. ओके, तर जनरली काय होते बघा, तर आपल्या कॉलेजमधनं, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा आणि कुठले कॉलेज म्हणा, तर मुलं बाहेर पडतायत, त्यांच्याकडे डिग्री आहे, पण त्यांच्याकडे मेन काय नाही सांगा, नॉलेज नाही आहे. आणि हा त्यांचा दोष नाही आहे, तर आपली एज्युकेशन सिस्टीमच अशी आहे की मार्क्स करा, पाठ करा, पेपरमध्ये परीक्षेमध्ये लिहा, विसरून चला, मार्क्स घ्या आणि काय करा, म्हणजे डिग्री घ्या. अशा प्रकारचं एक पॅटर्न आपल्याकडे कुठेतरी बनलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळे काय होते बघूया. फरक व्हायला पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. पण आपण जर बघितलं तर बाकीच्या काही देशामध्ये, चायना म्हणा, जपान म्हणा, अमेरिका म्हणा, मुलांना लहान वयातच वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज दिलं जातं, जे त्यांना उपयुक्त असतं भविष्यासाठी. ओके, त्यामुळे जर नवीन काहीतरी बघायचं आलं तर आपण जपानमध्ये बघतो, चायनामध्ये होतं, अमेरिकेमध्ये होतं. आपल्यामध्ये तसं काही होतच नाहीये. तर आपल्याकडे टॅलेंट नाही अशातला भाग नाही, आपल्याकडे पण टॅलेंट आहे. फक्त आपण मुलांना ती सुविधा काय करत नाही, देत नाहीये. कारण आपण एक जे रेग्युलर जो पॅटर्न आहे त्याचा एक काय बनलेला आहे, भाग बनलेला आहे. त्याच्या विरुद्ध जायचा आपण विचार पण करू शकत. तर आम्ही जी अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग इंट्रोड्यूस केलेली आहे, त्याच्यामध्ये 4थी पासून 12वी पर्यंतची मुलं भाग घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये जे इंजिनिअरिंग लेवलला जे काही शिकवलं जातं, उदाहरणार्थ बुलन अल्जेब्रा, नंबर सिस्टीम, अशा प्रकारचा जो नॉलेज आहे, मुलांना समजेल त्या लेवल, म्हणजे जे जे वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या डिव्हिजन आहेत, त्याला आपण लेवल म्हणूया. तर त्या त्या लेवल प्रमाणे त्या त्या सिलेबसचा भाग त्यांना काय दिलेला आहे, दिलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये एकूण काय असतात, तर 4 लेवल परीक्षा असतात. त्या जनरली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशामध्ये घेतली जाते. आणि फायनल जी असते, जी पण ऑनलाईन असते, ती साधारण मे मध्ये घेतली जाते. यंदा ती साधारण 24 मेला झालेली. ओके, आणि ती रात्रीची असते, कारण तिथे तो तेव्हा USA मध्ये ही, कारण ही जी ACLचं जे सुरुवात झाली ती अमेरिकेमध्येच झालेली आहे. ओके, आणि तिकडनं त्या सगळ्या परीक्षा काय घेतल्या जातात, ऑनलाईन घेतल्या जातात. त्यामुळे आपल्याकडे जी फायनल असते ती आपल्याला रात्री साधारण 11:30-12च्या दरम्यान द्यावी लागते. ओके, हे झालं थोडक्यात ACL बद्दल. याच्यामध्ये खूप जण त्यांना सपोर्ट करतायत, गुगल म्हणा, गुगल बाकीचे सगळ्यांना माहिती आहे, हॅकर लँगच्या सहाय्याने ते काय करत असतात, तर ऑनलाईन टेस्ट घेत असतात. हे सगळे त्यांना काय करतात, पार्टनर आहेत, सपोर्टर आहेत, स्पॉन्सरर आहेत. हे मी खाली काय दिलेले आहे. ओके, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आपले 2 स्टुडंट आहेत, ज्याने पहिल्याच प्रयत्नात काय केलेले सांगा, सिल्वर आणि ब्रांझ मेडल मिळवलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये काय असतं बघा, तर याच्यामध्ये 4 डिव्हिजन आहेत. तर पहिली जी डिव्हिजन आहे ती आपली काय करू शकतो आपण, 4थी ते 6वी पासून आपण काय करू शकतो, याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी लेवल आहे ती क्लासरूम, याच्यामध्ये कोणीही विद्यार्थी भाग घेऊ शकतो. ह्या 2 लेवलमध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग काय नसतं, ऍक्च्युली प्रोग्रामिंग काय करावं लागत नाही, पण त्याचं प्रोग्रामिंगचं जे लॉजिक डेव्हलप करायचं असतं, तशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला काय केलेले असतात, इथे दिलेले असतात. पुढच्या डिव्हिजन पासून प्रोग्रामिंग चालू होतं, ज्युनियर पासून. ज्युनियरमध्ये फक्त 9वी पर्यंतचेच विद्यार्थी भाग घेऊ शकतात. ओके, म्हणजे आपण जर बघितलं तर इथे काय असतं सांगा, 4थी ते 6वी पर्यंतची मुलं घेतात. आणि ज्युनियर जर बघितलं तर आपण काय करूया, 7वी, 8वी, 9वी इथे काय करू शकता, याच्यामध्ये भाग घेऊ शकता. क्लासरूम मध्ये कोणी घेऊ शकतात, पण आपण प्रिपेअर करेल की
6वीच्या पुढच्या मुलांनी घ्यावा. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी कोणी घेऊ शकतो, 11वी, 12वी पर्यंत. आणि दुसरा जो आपला मेन म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, ह्या तिन्हीमध्ये सिनियर, इंटरमिडिएट आणि ज्युनियर डिव्हिजनमध्ये प्रोग्रामिंगचा भाग असतो. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली प्रोग्राम दिलेला असतो, म्हणजे प्रॉब्लेम दिलेला असतो, त्याच्या सहाय्याने तुम्ही एखादा प्रोग्राम चांगला काय करायचा, बनवायचा असतो. त्याच्यासाठी तुम्हाला लिमिट पण दिलेलं असतं आणि हे सगळं ऑनलाईन असतं. ओके. तर ह्या तिन्ही डिव्हिजनमध्ये ज्युनियर, इंटरमिडिएट आणि सिनियरमध्ये तुम्हाला जसं काय असतं सांगा, शॉर्ट आन्सर पेपर असतो तसा काय असतो, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचा पण काय असतो, त्याच्यामध्ये भाग असतो. ओके. ही सगळी काय झाली सांगा, डिव्हिजन झाली. प्रत्येक डिव्हिजनमध्ये काय असतं सांगा, 4 कॉन्टेस्ट होतात, 1, 2, 3, 4 आणि प्रत्येक महिन्याला साधारण आपलं काय असतं, 4 कॉन्टेस्ट असतात. ओके. तरी मी थोडक्यात तुम्हाला दिलेली आहे माहिती. ओके. आपण क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात आणि काय करूया, माहिती घेऊया. ओके. तुम्ही क्वेश्चन विचारा, त्याच्याशी रिलेटेड आपण काय करूया, माहिती घेऊया. ओके. विचारायला चालू करा. हॅलो. हॅलो. आवाज येत नाही माझा, काय येतोय तुम्हाला? काय येतोय क्वेश्चन? सर. हा, बोला ना, बोला ना. मग क्वेश्चन काय विचारायचे, विचारायला चालू करा. त्याच्या क्वेश्चनच्या आधारे आपण काय करूया आणि माहिती घेऊया त्याची. हॅलो. एलिमेंटरी डिव्हिजन आहे ती आपल्याला 4थी पासून मुलं बसू शकतात. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा 4 कॉन्टेस्ट, प्रत्येकामध्ये 4 कॉन्टेस्टचा भाग असतो. क्लासरूम आपला असतं त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग नसतं, पण बाकीच्यामध्ये सगळं तुमचं काय असतं, प्रोग्रॅमिंग असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही इंटरनॅशनल लेवलला घेण्यात येणारी काय आहे सांगा, ऑनलाईन परीक्षा आहे आणि कॉम्पिटिशन आहे. आणि याच्यामध्ये जे गोल्ड किंवा ब्रांज किंवा सिल्वर मिळतात त्यांना बक्षिसं पण मिळतात आणि पैसे पण मिळतात. म्हणजे प्राईज म्हणजे पैशाच्या स्वरूपात पण मिळतं, सर्टिफिकेट पण मिळतं. आणि याची व्हॅल्यू ना चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ह्याची काय आहे सांगा, USA मध्ये आहेत, पण बाकीच्या देशामध्ये सुद्धा ह्याला काय आहे, खूप बऱ्यापैकी व्हॅल्यू आहे. ओके. इवन जर तुम्ही काय करत असाल, समजा तुमच्यापैकी कोणतरी युविका मध्ये इस्रोचा भाग घेत असेल, तर त्याला साधारण जर तुम्ही गोल्ड, सिल्वर किंवा ब्रांज मेडल मिळवलं तर साधारण 60% मार्क तुम्हाला मिळू शकतात. हे सुद्धा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा काही कॉलेजमध्ये ह्याला काय खूप काय केलं जातं, महत्त्व दिलं जातं. ओके. ओके. ओके सर. ओके क्वेश्चन सर. विचारा ना. हा, क्वेश्चन विचारा ना, तुमचे काही क्वेश्चन असेल त्या स्वरूपात आपण काय करूया, माहिती घेऊया आणि माहिती घेऊया. हॅलो. 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 हा, बोला. बोला ना. हॅलो. हा हॅलो, मी संदेश हा. बोलतोय. हा, श्रीनाथचे बोला. अच्छा, श्रीनाथने ऑलरेडी एलिमेंटरी क्लासमध्ये ऍडमिशन घेतलंय आणि पहिले ओके. काहीतरी 3 का 4 लेक्चर झाले. त्याच्यानंतर लेक्चर कधीपासून स्टार्ट होणार आहेत? आता उद्यापासून आपले चालू होत आहेत. मी टाइम ओके टेबल त्याच्यावर टाइम टेबल ग्रुपवर पाठवलेलं आहे बघा, कुठल्या दिवशी कुठला लेक्चर होणार ते. ओके ओके, डन सर, थँक्यू. ओके. काही क्वेश्चन विचारा, तुमचे जे काही क्वेश्चन असेल ते विचारा. हॅलो. एलिमेंटरीसाठी आपण वेनसडेला घेतोय. ओके. दर वेनसडेला आपला 8:30 ते 9:30 लेक्चर असणार आहे. ओके. रात्री. ओके. ओके सर. एलिमेंटरीसाठी. बाकीच्याने पण क्वेश्चन विचारा, कोणाला काय विचारायचे विचारा. सर, या एक्झाम मध्ये भाग कसा घेऊ शकतो? याच्यामध्ये काय होऊ शकतं, कितवीला आहे तो? 10वीला आहे. यंदा 10वीला आहे. मग एक तर तू काय करू शकते, तर एक क्लासरूम मध्ये भाग घेऊ शकते, क्लासरूम डिव्हिजन किंवा इंटरमिडिएट मध्ये भाग घेऊ शकते. ओके. याचं संपूर्ण ट्रेनिंग आमच्यातर्फे दिलं जातं. ट्रेनिंगमध्ये आमच्या ज्या फीज आहेत त्याच्यामध्ये एक्झाम फी म्हणजे कॉन्टेस्ट 1, कॉन्टेस्ट 2, 3 आणि 4च्या समाविष्ट आहेत. रजिस्ट्रेशन फी समाविष्ट आहे आणि म्हणजे संपूर्ण ट्रेनिंग. ओके. आणि आपण काय देत असतो, टेस्ट पण घेत असतो, ऑनलाईन टेस्ट पण तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल करून दिले जातात. ओके.
तर त्यासाठी आम्ही काही फी आकारतो. ओके. जर तू बघितली तर आपण जनरली काय करतो इथं, दोन मिनिट, एलिमेंटरी जर डिव्हिजन मध्ये कोण भाग घेणार असेल तर त्याच्यामध्ये 6,000 रुपये फी आहे. ओके. याच्यामध्ये कॉन्टेस्ट 1, 2, 3, 4 पर्यंत सगळे जे म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणा, एक्झाम म्हणा आणि टीचिंग म्हणजे ट्रेनिंग हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. क्लासरूम मध्ये जर भाग घेणार असेल तर 7,000 रुपये आहे. ओके. ज्युनियर मध्ये करणार असाल तर 8,000 रुपये फी आहे आणि इंटरमिडिएट मध्ये भाग घेणार असाल तर 10,000 रुपये फी आहे. आता याच्यामध्ये काय घेतलं जातं बघा, जे आपल्याला म्हणजे AI म्हणा, ML म्हणा, याच्यामध्ये आपण ऐकतोय की ग्राफ थिअरी वगैरे काहीतरी असतं, बुलन अल्जेब्रा असतं. ओके. बायनरी नंबर सिस्टीम वेगवेगळ्या वापरतात, कारण कॉम्प्युटरला आपली इंग्लिश लँग्वेज समजत नाही. त्याच्यामध्ये जे काय काय चालतं ते सगळं बायनरी लँग्वेजच्या स्वरूपात चालतं. आणि हे सगळं काय केलं जातं सांगा, ही सगळी जी माहिती आहे ते इंजिनिअरिंग लेवलच्या विद्यार्थी काय करत असतात, शिकत असतात. पण या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला लहान वयाचं जे शिकायचं काय मिळतो आपल्याला चान्स मिळतो. ओके. ओके. अ, बोल बोल ना. अ, मी 9वीत आहे आता. तर इस्रोच्या क्षेत्रात जायला कुठला अभ्यासक्रम लागतो? हा इस्रोच्या रिलेटेड नाही आहे, लक्षात येते. फक्त तुम्हाला काय होऊ शकतं, युविका नावाचा जो प्रोग्राम असतो ना, हा. युविका म्हणजे 15 दिवसाचं शिबिर असतं, याचं ऍडव्हान्टेज तुम्हाला तिथे मिळू शकतं. तिथे तुम्हाला 7% मार्क्स मिळू शकतात, कारण हे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही फायनलला पोहोचला तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. इस्रोच्या पण रिलेटेड माहिती पाहिजे तर आपण वेगळा लेक्चर घेऊया. हे फक्त तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर ACL म्हणजे अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग बद्दलच विचारायचे आहे. ओके. तुम्हाला म्हणजे पत्ता ते शिबिराचा. शिबिराचा पत्ता काय सर? शिबिराचं इथे नाही देणार मी माहिती. ओके. त्याच्यासाठी वेगळा लेक्चर असणार. ओके. ती लिंक इथे फक्त माहिती आपल्याला अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग बद्दल मिळेल. ओके. हॅलो हा बोला. हॅलो हा बोला ना. माझा 8वीत आहे, 8वीत यावर्षी गेलाय. तो कोणत्या क्लासचे करू शकतो? 8वीत 9वीत गेलाय तो. नाही 8वीत आलाय यावर्षी. 8वीत आला मग एक तर तो काय करू शकतो, ज्युनियर मध्ये घेऊ शकतो किंवा क्लासरूम मध्ये भाग घेऊ शकतो. आणि त्याला जर प्रोग्रामिंगची खूपच चांगली हे असेल तर तो इंटरमिडिएट डिव्हिजन मध्ये सुद्धा घेऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग खूप असतं. ओके. याचे जे क्लास होणार आपले इंटरमिडिएटचे ते आठवड्यातनं 2 दिवस होणार आहे आणि बाकी सगळ्यांचे जे आपले क्लास असणार ते एक दिवस असणार आहे. ओके. हा मग ते कधी असते? हा जर तुम्ही याचा किती असेल? हे फी मी इथे लिहिलेली आहे ना, ही फी लिहिलेली आहे. इंटरमिडिएट एलिमेंटरीसाठी 6,000, क्लासरूमसाठी 7,000, ज्युनियरसाठी 8,000 आणि इंटरमिडिएटची आणि सिनियरसाठी आपलं काय असणार 10,000 असणार. पण आपण इंटरमिडिएट घेत नाहीये. ओके. आपण सिनियर घेत नाहीये. इंटरमिडिएट सिनियरसाठी खूप आपल्याला काय करावं लागेल, खूप हे करावं, डीप मध्ये जावं लागेल. ओके. मग पुढच्या वर्षी आपण बघू, हा, मग जर मुलं तशी मिळाली तर सिनियर मध्ये आपण जाऊ. एक्झाम याची कशी होईल मग? एक्झाम ही ऑनलाईन असते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 एक्झाम असतात आणि त्याच्यातनं फायनलसाठी विद्यार्थी निवडले जातात. ओके. यंदा 35 विद्यार्थी आमचे बसलेले, त्याच्यापैकी फायनलसाठी 15 निवड झालेले. ओके. आणि 2 जणांना त्याच्यातलं काय मिळालं, मेडल. कारण आपलं यंदा पहिलीच वेळ होती. आता आम्हाला एक्झाम बद्दल पण समजलंय कशा प्रकारे देऊ शकतो, त्यामुळे जोरदार आपण यंदा काय करणार आहे, प्रयत्न करणार. काय ते क्लास किती वाजता असते? इथे सांगते बघा. एलिमेंटरी जर असेल, एलिमेंटरी आपला असतो ना तो वेनसडेला असतो आणि त्याचं टायमिंग असणार ते रात्री 8:30 वाजता असणार, 8:30 ते 9:30. ओके. हे आपला एलिमेंटरी झाला. क्लासरूम जर आपण घेतला तर आपला थर्सडेला असणार आहे, गुरुवारी असणार आहे आणि त्याचं टायमिंग असणार आहे ते 9:30 ते 10:30 रात्री. ओके. आणि नंतर ज्युनियर जर आपण सिलेक्ट केला तर तो मंडेला असणार आहे आणि त्याचा टायमिंग पण काय असणार आहे 9:30 ते 10:30.
फक्त इंटरमिडिएट सिलेक्ट केला तर आठवड्यातनं 2 दिवस असणार आहे. आठवड्यातनं 2 दिवस म्हणजे एक फ्रायडेला असणार आहे इंटरमिडिएटसाठी, एक आपला फ्रायडेला असणार आहे आणि दुसरा असणार आहे ते ट्यूजडेला असणार आहे, म्हणजे मंगळवार. ओके. आणि दोन्हीचे टायमिंग जे आपले आहेत ते 9:30 ला असणार. फक्त इंटरमिडिएटसाठी आठवड्यातनं 2 लेक्चर असणार आहेत आणि बाकीच्या डिव्हिजनसाठी लेक्चर 1 असणार. ओके. ऍड ग्रुप करायचं का मग? काय ते ग्रुप मध्ये ऍड व्हायचं असेल तर माझी ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी मध्ये add आपल्याला व्हायचं फी असेल तर? भरावी फी भरावी लागेल. माझा हा जीपे नंबर आहे 9604150589. हा माझा जीपे नंबर आहे. त्याच्यामध्ये पेमेंट करून तुम्ही मला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचं, नाव पाठवायचं. ओके. ही जी फी आहे ती तेवढी तुम्ही भरायची आहे. त्याच्यामध्ये परत एकदा रिपीट करतो, आमचं कोर्स फी म्हणजे सगळं तुम्हाला ट्रेनिंग फी सगळे आहे त्याच्यामध्ये. 4 कॉन्टेस्ट पर्यंत रजिस्ट्रेशन फी, एक्झाम फी सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके. ओके. सर हे कसं कळायचं की आम्हाला आमच्या मुलाला ह्या म्हणजे क्लासरूम डिव्हिजन साठी किंवा ज्युनियर डिव्हिजन साठी बसवायचं, हे कसं आम्ही जनरली म्हणजे लक्षात आम्ही घ्या, हे बघा 4थी ते 6वी ला ऑप्शन काय नाहीये. 4थी ते 6वी असेल तर तुम्हाला एलिमेंटरी डिव्हिजन मध्येच बसावं लागेल. ओके. क्लासरूम मध्ये काय असतं सांगा, प्रोग्रामिंगचा भाग नाहीये. मुलाला जर प्रोग्रामिंग मध्ये जर लॉजिक वगैरे काय काय शिकायचं असेल तर तो ज्युनियर मध्ये जॉईन होऊ शकतो. आणि याच्यामध्ये प्रोग्रामिंग नाहीये, पण प्रोग्रामिंगचं बेसिक लॉजिक कसं आहे ते आपण काय करणार आहे याच्यामध्ये बेसिक. पण ऍक्च्युली प्रोग्राम आपल्याला लिहावे नाही लागणार. प्रोग्राम जे लिहावे लागणार ते इथून स्टार्ट होतात, ज्युनियर आणि इंटरमिडिएट आणि सिनियर मध्ये. ओके. त्यामुळे एक तर तुम्ही जर 8वी मध्ये असेल तर क्लासरूम घेऊ शकता, ज्युनियर घेऊ शकता, किंवा हायर लेवलचं त्याला बघायचं असेल तर इंटरमिडिएट पण घेऊ शकता. तिन्ही ऑप्शन त्याच्यासाठी खुले असणार आहे. ओके. फक्त 7वी वगैरे असेल तर क्लासरूम सिलेक्ट करायला हरकत नाही. ओके. आणि बाकीच्यानी ज्युनियर किंवा इंटरमिडिएट पण करायला हरकत नाही. याचा करिक्युलम किंवा सिलेबस हे तू म्हणजे त्याचं सगळं जॉईन केल्यानंतरच कळणार का काय असणार? जॉईन कर, किंवा इथे पण मी तुम्हाला सांगू शकेन याच्यामध्ये म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड किंवा AI रिलेटेड जो काही सिलेबस असतो ना तो सगळं त्याच्यामध्ये असतो. नंबर सिस्टीम असते, आपल्याला नंबर सिस्टीम फक्त डेसिमल नंबर सिस्टीम माहित आहे 0 to 9 नंबर. पण या ठिकाणी वेगवेगळी नंबर सिस्टीम आपण शिकणार आहोत. ऑक्टर म्हणजे 8 नंबर असतात, किंवा बायनरी म्हणजे फक्त 2च नंबर असतात 0 आणि 1. त्याच्या सहाय्याने बाकी सगळं बनवलं जातं, किंवा हेक्साडेसिमल ज्याच्यामध्ये 16 नंबर असतात. अशा वेगवेगळ्या नंबर सिस्टीम आपण शिकत असतो. नंतर दुसरं काय करतो, बुलन अल्जेब्रा, किंवा आपण काय म्हणतो की गेट्स वगैरे असतात, लॉजिक गेट्स. जर तुमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला समजू शकेल की हे आपण काय म्हणतो, एक प्रकारची गेट आहे, त्याला आपण 2 इनपुट देतो आणि त्याच्यापासून आपल्याला एक आउटपुट मिळतं, त्याला आपण अँड गेट म्हणतो. हे जनरली सगळं काय केलं आता इंजिनिअरिंग लेवलला शिकवलं जातं. ओके. पण आपल्याला आता गरज काय झाली सांगा, आतापासूनच टेक्नॉलॉजी बद्दल आपल्याला टेक्नॉलॉजी फील्डमध्ये आपल्याला वावरायचं आहे. त्यामुळे लहान वयातच मुलांचे जर कन्सेप्ट क्लिअर झाले तर भविष्यामध्ये त्यांना खूप फायदा होऊ शकतो. ओके. किंवा ग्राफ थिअरी म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, खूप काय काय करावं लागतं. पण त्याच्यामध्ये जर आपण ग्राफ थिअरी वापरली तर तो प्रॉब्लेम आपला इझिली काय होऊ शकतो, सॉल्व्ह होऊ शकतो. आणि प्रोग्रामिंग मध्ये काही ठिकाणी काय केलं जातं, ग्राफ थिअरी म्हणजे काय हे आपण त्याच्यामध्ये काय करत असतो, शिकत असतो. ओके. हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. किंवा तुम्ही जर ACLL घातलं ना, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग घातलं तर वेबसाईटला सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळू शकेल, सिलेबस. कारण मी जरी सिलेबस तुम्हाला काय सांगितला तरी तुम्हाला समजेल असं त्या फील्डमध्ये नसाल तर तुम्हाला ते समजणार नाही. ओके. त्याची वेबसाईट कुठे भेटेल? अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग म्हणून घाल, त्याच्यावर सगळी माहिती तुला भेटेल. ओके, थँक्यू. आणि कोणाला काय बोलत चला. सर ह्याच्या आधी जो हा, रेकॉर्डिंग मिळेल का? रेकॉर्डिंग मिळेल याचं.
हॅलो. सर हा बोल. 7वी साठी एलिमेंटरी नाही का घेता येणार? 7वी साठी एलिमेंटरी नाही देता येणार. एलिमेंटरी आहे ती 4थी ते 6वी साठीच आहे फक्त. ओके. ओके सर. आणि कोणाला काय विचारायचं विचारा. हॅलो सर. हा बोला. सर ही फी वर्षाची आहे का? हा ही फी वर्षाची आहे का? हा वर्षाची आहे, म्हणजे आपले मे पर्यंत चालणार आहे. ओके. ही टोटल फी आहे 4 कॉन्टेस्टची. आणि जर फायनलमध्ये सिलेक्ट झाला तर फायनलसाठी वेगळी फी असते. ओके. फायनलमध्ये सिलेक्ट झाला तर फायनलची त्यांची काय असते, वेगळी फी असते. ती फायनलमध्ये ओके. सिलेक्ट होतात त्यांच्यासाठी काय करावे लागते, भरावे लागते. येस सर. हॅलो. हा बोला. 8वीला कुठला क्लास जॉईन करावा लागेल? 8वीत एक तर म्हणजे क्लासरूम जॉईन करू शकतो, ज्युनियर जॉईन करू शकतो किंवा इंटरमिडिएट. जर तुला प्रोग्रामिंग मध्ये चांगला इंटरेस्ट असेल तर तू ज्युनियर किंवा इंटरमिडिएट जॉईन करू शकतो. आणि प्रोग्रामिंग नको, म्हणजे ऍक्च्युअल प्रोग्रामिंग नको करायचं असेल तर क्लासरूम डिव्हिजन आपण जॉईन करू शकतो. ओके. ओके. सर ही फी उद्या भरली तर उद्याच क्लास सुरू होईल का ज्युनियरचा? ज्युनियरचा बघतोय मी, पण बाकीचे चालू होते. ज्युनियरचा बहुतेक आपला नेक्स्ट वीक पासून चालू होतं. ओके तरी पण मी बघतोय, उद्या डिसाईड करतो काय ते, बघूया. ओके सर, थँक्यू. ओके. उद्या तुम्हाला 10, 11, 12 पर्यंत माहिती मिळेल. ओके सर. ते फी पेमेंट केली की तुम्हाला फक्त त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा ना व्हॉट्सअप? स्क्रीनशॉट पाठवा, नाव पाठवा. ओके. ओके सर. सर बोला. जी एक्झाम असेल ना, एक्झाम म्हणजे काय असणार? MCQ असणार की आपल्याला प्रश्नाचे उत्तर की प्रोग्रामिंग? MCQ टाईप असतात. ओके. मी 2 मिनिट एक आणतो. कुठल्या डिव्हिजन मध्ये आहे तू? कुठल्या डिव्हिजनच्या? मी आता 9वीला आहे. 9वीला आता आहे. 9वीला गेलोय. 2 मिनिट मी एक सॅम्पल पेपर तुला देतोय, म्हणजे तुला आयडिया येईल. 2 मिनिट दे मला. कुठलं पाहिजे सॅम्पल पेपर तुला सांग? ज्युनियर, क्लासरूम का इंटरमिडिएटचा पाहिजे? हॅलो. आता 9वीला मला कुठल्या ह्याला? तू क्लासरूम घेऊ शकतो, ज्युनियर घेऊ शकतो, इंटरमिडिएट घेऊ शकतो, तिन्ही घेऊ शकतो. मी ज्युनियरचा आणतोय ते पेपर. ओके. ओके. ओके सर. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पेपर असतात. एक असतो तो शॉर्ट, म्हणजे MCQ टाईप असतो. आणि दुसरा जो असतो ना, तो आपला काय असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम ऍक्च्युअली लिहायचा असतो. मी छोटासा एक भाग आणतो इथे, कशा प्रकारे असू शकतं ते. दोन मिनिट द्या मला. दिसतंय? म्हणजे एक कॉन्टेस्टचा मी आणलेला आहे, ज्याच्यामध्ये नंबर सिस्टीमवर असतं क्वेश्चन. हे क्वेश्चन आपले असे असतात. ओके. फंक्शन म्हणजे काय, रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय, अशा प्रकारचे. आणि तुम्हाला 4 ऑप्शन तिथे दिलेले असणार आहे. तिथे ऑप्शन नाही दाखवले. ओके. आणि जर प्रोग्रामिंग जर आपल्याला बघायचं असेल, 2 मिनिट. प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मी आणतो इथे. त्याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याला एखादी लँग्वेज, पायथॉन, C++ वगैरे, जावा वगैरे असे वापरून काय करावं असतं, आपल्याला एक प्रोग्राम बनवायचा असतो. ओके. प्रोग्रामिंगचा जो प्रॉब्लेम आहे, दोन मिनिट येते स्क्रीनवर.
हा आपला प्रोग्रामिंगचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, काय तुम्हाला इनपुट देणार आहे, ते सगळं तुम्हाला तिथे काय होणार आहे सांगा, दिसणार आहे. त्याच्याने जसं तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्रामिंग वगैरे शब्द ऐकला असेल का माहित नाही तुम्ही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे आपल्याला आउटपुट पाहिजे वगैरे सगळं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे बघा. म्हणजे जनरली काय असतं सांगा, जेव्हा आपण क्लासरूम डिव्हिजन घेतो तेव्हा असा प्रॉब्लेम नसतो, प्रोग्राम लिहायचा नसतो. पण ज्युनियर इंटरमिडिएट वगैरे ज्या लेवल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युली प्रोग्रामिंग काय करावं लागतं, यावं लागतं. त्यामुळे आपण इंटरमिडिएटसाठी काय करतोय, 2 लेक्चर घेतोय. त्याच्यामध्ये जास्त प्रोग्रामिंगचा भाग असणार आहे. ओके, समजलं तुला काय ते? येस सर. आणि हे जनरली जे प्रोग्राम दिलेले असतात ना, प्रॉब्लेम दिलेले असतात, ते इंजिनिअरिंग लेवलचे असतात. पण मला खात्री आहे की छोटी छोटी मुलं पण आमची काय करतायत, इव्हन तुम्ही ऐकलं असेल की कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग हे जे कॉम्पिटिशन आहे जे जपानमध्ये असतं जाक्साद्वारे, त्याच्यामध्ये 54 देशामध्ये युरेकाची टीम सहभागी झाली होती. भारतातनं एकमेव टीम होती आणि 54 देशामध्ये आम्ही 6वा नंबर मिळवला. त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड होतं. हे जे आहे ते थोडेसे सिम्पल प्रोग्राम आहे, म्हणजे जे चालू करतात त्यांच्यासाठी ठीक आहे. पण आमचे जे 8वी 9वी 10वीची मुलं आहेत त्यांनी काय केलंय सांगा, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जो काही रोबोट असतो त्याला ॲस्ट्रोबी म्हणतात, त्याच्यासाठी जावा बेस्ड प्रोग्राम त्यांनी बनवलेला. ओके, पण ते आमच्याकडे काय सांगा, 4थी 5वी 6 पासून ती मुलं आमच्याकडे होती. त्यामुळे ते काय झालेले बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ट्रेन झाले. तुझा डाऊट क्लिअर झाला? ओके, हॅलो हॅलो, आणि कुणाला विचारायचं आहे काय? माझा आवाज नाही येत रे, माझा आवाज नाही येत आहे. सर तुमचा आवाज येतो. एक क्वेश्चन सर विचारायचा होता मला. हा बोला. सर 9वी मध्ये जर का असेल तर मग कोणतं चांगलं राहील तुमच्या हिशोबाने? जनरली बघा, तो जो झोकून देऊन काम करणार असेल, ओके, आणि त्यांनी ठरवलंय की बाबा मला काय करायचंय, जे टेक्नॉलॉजी बद्दल म्हणजे जे काय सध्याचं फील्ड चाललंय AI मध्ये MI मध्येच आपल्याला काय करायचंय, म्हणजे आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे. पण त्याच्यासाठी जास्त तुम्हाला टाइम द्यावा. तर मी सुचवेन तुम्हाला इंटरमिडिएट. ओके, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचा खूप भाग असतो. ओके, ज्युनियरच्या कम्पेअर केलं तर इंटरमिडिएट मध्ये खूप काय असतं सांगा, प्रोग्रामिंग आपल्याला करावं लागतं. आणि मेन काय व्हायला पाहिजे प्रोग्रामिंग मध्ये, मेन काय असतं सांगा, लॉजिक परफेक्ट होणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही बघितलं, इंजिनियर कॉलेजमधनं बाहेर पडतायत, त्यांच्याकडे डिग्री आहेत पण त्यांच्याकडे लॉजिक काही नाही. त्यामुळे कंपनीवाले मोठमोठे म्हणतायत, इन्फोसिस TCS वाले काय म्हणतायत की यांना आम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतं. तेव्हा कुठेतरी ते काय होतात सांगा, लॉजिक त्यांचं परफेक्ट डेव्हलप व्हायला चालू होत आहे. पण अशा कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा भाग घेता तेव्हा तुमचं लॉजिक काय होत जातं, डेव्हलप होत जातं. ओके ओके, आणि प्रोग्रामिंग मध्ये लॉजिक महत्वाचं आहे. कमांड शिकणं कठीण नाही आहे. कमांड तुम्ही 15 दिवसात पण शिकू शकता, पण त्या कमांड कशा वापरायच्या हे महत्वाचं आहे. बरोबर. ओके, ठीक आहे. एक तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. समजा एका माणसाला प्रोग्राम बनवायला दिला, त्याने काय केलं सांगा, जवळजवळ 1000 काय वापरले, लाईन्स वापरला. दुसरा प्रोग्रामर काय करतो सांगा, तोच प्रोग्राम 50 लाईन मध्ये बनवतो. बरोबर. म्हणजे इथे काय झालं सांगा, याचं पण आउटपुट बरोबर येतं, याचं पण आउटपुट बरोबर येतं. पण कंपनी काय म्हणणार, तू मला नको, मला हा पाहिजे. पण त्याचं लॉजिक काय सांगा, परफेक्ट आहे. त्याला जागा पण कमी लागली. त्यामुळे आपल्याला जर मेमरीचा विचार केला तर समजा हा प्रोग्राम 1 लाख जर विद्यार्थी काय करतात, वापरतात, तर जनरली काय होणार सांगा, तेवढी त्याचा वेळ जाणार, तेवढी त्याची स्पेस जाणार. ओके, पण इथे काय जाणार सांगा, कमी वेळ जाणार. कमी वेळात आपल्याला सेम आउटपुट मिळत असेल तर मी म्हणेन की याचं आउटपुट बरोबर आहे, म्हणजे याचं लॉजिक बरं आहे. आणि मेन याच्यामध्ये AI किंवा IT फील्डमध्ये महत्वाचं काय सांगा, की कमांड शिकणं गरज आहे. कमांड सगळ्यांनाच येतात, पण त्या प्रॉपर्टी कशा वापरायच्या ते लॉजिक आपल्याला यायला पाहिजे, आणि ते महत्वाचं आहे. ओके, आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, मुलं खूप हुशार आहे, फक्त आपण त्यांना कमी लेखत असतो, तुला नाही जमणार. ओके, कारण आम्ही अनुभव घेतलेला आहे. कोणातून सर इंटरमिडिएट थोडं हे राहील का, म्हणजे फ्युचर म्हणजे लेवल त्याची थोडीशी जादा राहील.
जास्त हाय राहील मग. ओके ओके ठीक आहे सर. सिलेबस तुम्ही बघितला तर सगळ्यांसाठी सिलेबस सेम आहे, पण लेवल वाईज. आता म्हणतो आपण बघा मॅथ्स हे 5वीला पण असतं, 6वीला 7वी, पण लेवल त्याची काय होत जाते, वाढत जाते. तसंच इथे सगळ्यांची सिलेबस सेम आहे, फक्त लेवल त्याची काय केलेली आहे, वाढत गेलेली आहे. ओके. आणि कोणाला काय विचारायचं? सर सॉरी, थोडंसं माझं कन्फ्युजन झालं. लॉजिक तुम्ही म्हणताय की ज्युनियर डिव्हिजन मध्ये की इंटरमिडिएट डिव्हिजन मध्ये जास्त भेटेल? जनरली लक्षात घ्या, इथे लेवल जास्त आहे, लॉजिक दोन्हीकडे डेव्हलप होणार आहे. ओके ओके. फक्त ओके. इथे तुम्हाला प्रॉब्लेम थोडेसे कठीण असणार आहे. अच्छा ओके. ठीक आहे. पण मग ज्युनियर लेवलवर जरी घेतलं तरी तिथे पण लॉजिक डेव्हलप होईलच ना? होईलच सगळ्या फक्त इथे प्रोग्रामिंग आपण ऍक्च्युली करत नाही, इथे प्रोग्रामिंग चालू करतो आपण. बरोबर बरोबर. ओके. ओके सर, थँक्यू. इथे पण आपण काय करणार आहे, तुम्हाला कमांड लिहायच्या नाहीये, पण त्याचा बाबा एक तुम्हाला प्रोग्राम दिला, त्याचा आउटपुट काय असणार आहे वगैरे असं आपल्याला काय करावं लागतं, थोडं आपण ऍक्च्युली प्रोग्राम लिहावा लागत नाही. पण ज्युनियर आणि इंटरमिडिएट डिव्हिजन पासून आपलं प्रोग्रामिंग ऍक्च्युली काय होतं, चालू होतं. ओके सर, ठीक आहे, थँक्यू सर. फक्त एकच पालक क्वेश्चन विचारतायत, बाकीच्यांना काहीच क्वेश्चन नाही आहे. हॅलो. असं वाटतंय की मुलं ओव्हरलोडेड होतील का? कारण ऑलरेडी मॅथ्सचा क्लासेस आहेत, स्कॉलरशिपचा अभ्यास जनरली लक्षात घ्या, ओव्हरलोडेड शाळेचा- म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आमच्याकडे चौथीतली एक दुर्वा म्हणून होती, हा, जी काय झाली सांगा, कॉन्टेस्ट 1, कॉन्टेस्ट 3, कॉन्टेस्ट 4 मध्ये टॉपर आहे, जागतिक लेवलला टॉपर आहे. ओके. तिच्या अभ्यासामध्ये तिला काय शाळेमध्ये म्हणाल तर एकदम बाबा एकदम ती पहिली याचा नंबर असं काही नाहीये, पण इथे तिने काय केलं सांगा, प्रत्येक कॉन्टेस्ट मध्ये ती काय आली सांगा, फर्स्ट आलेली आहे, टॉपर आहे. 10 पैकी 10 मार्क्स वगैरे असे घेतलेले आहेत. ओके. 10 पैकी नाही, त्यांचे 6 पैकी 6 क्वेश्चन असायचे, 6 पैकी 6. ओके. जनरली काय असतं सांगा, लोड आपल्याला केव्हा वाटतो सांगा, एखादा सब्जेक्ट जर आपल्याला आवडत नसेल तर त्याला आपल्याला काय वाटतं सांगा, खूप काहीतरी करतोय असं वाटतं. पण एखादा सब्जेक्ट तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्हाला काय वाटत नाही सांगा, आपल्याकडे लोड होतोय असं नाही वाटत आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, याला तुम्हाला जास्त वेळ द्यायची गरजच नाहीये. जर तुम्ही लेक्चर जर परफेक्ट ऐकला ना, परफेक्ट केलं, मला नाही वाटत की वेगळा तुम्हाला अभ्यास करायची गरज वाटेल. ओके. पाहिजे तर तुम्ही आम्ही जमलं तर पुढच्या रविवारी एक काय करतोय, सगळे जे आमचे ACL मध्ये पहिल्याच प्रथम हे झालेले आहेत, सामील झालेले आहेत, त्यांची पालकांची मुलांची पण प्रतिक्रिया तुम्हाला पुढच्या रविवारी शक्य झालं तर देईन मी. ओके. त्यांना काय वाटलं, त्यांना बाबा लोड वाटला का. अच्छा. आणि सिस्टम्स आपल्या घरी असायला हवी का? गरज नाही. सिस्टमचा याच्यामध्ये काय संबंध नाही आहे. तुम्ही काय करू शकता सांगा, हे पण वापरू शकता, मोबाईलवर पण वापरू शकता. ओके, ठीक आहे सर. पहिली गोष्ट लक्षात घ्या, याच्यावर आपल्याला काही गरजच नाहीये. फक्त प्रोग्रामिंग करतो तेव्हा आपल्याला काय लागते सांगा, मोबाईलचा वापर करावा लागतो. त्याच्यावर ऍप डाउनलोड करून पायथॉन वगैरे समजा आपण वापरणार असो तर ते ऍपच्या सहाय्याने आपण प्रोग्राम काय करू शकतो, लिहू शकतो. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? हा सर, ऍक्च्युली जसं युरोकाचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, जसं सायन्सचे रिलेटेड तुम्ही सांगितलं, मॅथ्स, तर असे आपल्याला कोर्सेस कसे कळणार वेगवेगळे कोर्सेस? आम्ही जनरली काय करत असतो सांगा, की एखाद्या जरी तुम्ही ग्रुपवर असाल तर सगळी माहिती सगळ्या ग्रुपवर आम्ही पाठवत असतो, वेगवेगळे काय काय आहेत ते. ओके. जनरली आम्ही काय करतोय बघा, आम्ही सायन्स रिलेटेड आहे, ओके, मॅथ्स मध्ये काम करतोय, आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपण रोबोटिक्स, प्रोग्रामिंग मध्ये, आणि याच्यामध्ये आपण काय करतोय तर मुलांना आमची जी मुलं आहेत ना, ती IIT मुंबईच्या स्पर्धेमध्ये उतरत आहेत. IIT याची त्याची ई यंत्रा म्हणून टीम आहे. त्याच्यामध्ये आता जर बघितलं तर आता एक त्यांचं व्हर्च्युअल म्युझियम म्हणून काम काय चालू आहे. त्याच्यामध्ये ब्लेंडर नावाचं सॉफ्टवेअर वापरलं जातं. हा, ब्लेंडर म्हणजे ऑटोकॅड वगैरे असतं ना तसं. ओके. आणि
या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचंय तर व्हर्च्युअल म्युझियम बनवायचं आहे. याच्यामध्ये 500पेक्षा जवळजवळ 500 टीम सहभागी झालेल्या. त्याच्यामध्ये 10 टीम्स त्याने निवडल्या फायनलसाठी आणि त्याच्यामध्ये 4 टीम्स आमच्या आहेत आणि 2 तर टीम एकदम ग्रामीण भागातल्या आहेत. ओके. तर अशा प्रकारच्या ज्या स्टँडर्ड ज्या कॉम्पिटिशन आहेत त्या मुलांना आम्ही देत असतो. कारण मी पर्सनली माझे आणि तुमचे विचार जुळतील असं नाही सांगू शकत मी. तर मी जे काही शाळेमध्ये शिकवतो आणि आपल्याला ॲक्च्युअली काय लागलं याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे असं मीच समजतो. आणि मुलाला जनरली काय गरजेचं आहे तर आता जी काही गरज आहे तीच मुलांना देणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यासाठी IIT मुंबई मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्पिटिशन करतं. इव्हन थोड्याच दिवसात ते गेम इन्व्हेंटर हे कॉम्पिटिशन डिक्लेअर करत आहे. ओके. ह्या 3-4 वर्षामध्ये फायनलमध्ये आमचे किमान 2 ते 3 विद्यार्थी असतातच असतात. ओके. आणि त्यांना खूप आवड निर्माण झालेली आहे. ते त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करताय. ओके. हे झाले आपले काय झाले सांगा हे IIT मुंबईचे आले किंवा क्युबो नावाचं रोबोटिक प्रोग्रामिंग असतं मगाशी मी बोललोय तसं. ओके. तर असे वेगवेगळे जे काय युविका तर मी म्हणेन की महाराष्ट्रात आमच्यामुळे सगळ्यांना समजलं. कित्येक पालकांना विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं, कित्येक शाळांना माहीत नव्हतं. पण यावर्षी आमची कारण मी एक मेसेज माझ्या ग्रुपवर पाठवलेला. माझा असा विचार पण नव्हता की एवढा तो व्हायरल होईल म्हणून. पण महाराष्ट्रभर कशाला आसाम, छत्तीसगड, नवी दिल्ली इकडच्या शाळेमधनं सुद्धा मला कॉल आले. ओके. आणि जे 12 विद्यार्थी निवडले गेले आहेत त्याच्यातल्या 10 जणांनी सांगितलं तुमच्यामुळे आम्हाला माहिती मिळाली म्हणून. युविकासाठी जे इस्रोतर्फे निवडले झालेले आहेत त्याच्यामधले 10 विद्यार्थी आमच्यामुळे निवड झालेले आहेत. त्यांना माहिती मिळाली, योग्य वेळी मिळाली. आणि आम्ही जी काही कॉम्पिटिशन मुलांपर्यंत पोहोचवत असतो त्याच्यामध्ये एकदम स्टँडर्ड कॉम्पिटिशन असतं. आम्ही पहिल्यांदा त्याचा स्टडी करतो आणि नंतरच मुलांना काय करत असतो ते सांगत असतो. असं नाही सांगत आहे की बाबा मला समजलं मी डायरेक्टली आता व्हॉट्सअपवर कसं आलंय बघा एक मेसेज आला की तो फॉरवर्ड करायचा. आम्ही तसं केव्हाच करत नाही. ओके. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ग्रुपवर असाल ना माझ्या तर तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. वेगवेगळे कॉम्पिटिशन आता सगळ्यासाठी आमचे चार्ज असतात का नाही आहे. ओके. IIT मुंबईचं जे ब्लेंडर वगैरे जे आहेत ना याच्यामध्ये काय करतायत सांगा आमच्या पहिल्या कॉम्पिटिशनमध्ये जे विजयी झालेले फायनलमध्ये पोहोचलेले आहेत आणि जे चांगले त्यांना हे मिळालेलं आहे प्राईज वगैरे मिळालेलं आहे ते काय करतात सांगा या मुलांना मदत करतायत. आता कालच्या ह्याच्यामध्ये 4 टीम आमच्या सिलेक्ट झालेल्या आहेत. त्या काय करणार आहेत पुढच्या विद्यार्थ्यांना मदत करतायत. ह्याच्यासाठी आम्ही काहीही फी घेत नाहीये. मुलंच मुलांना काय करतायत गायडन्स करतायत. ओके. युविका तर टोटली फ्रीच आहे. ओके. अशी कितीतरी आता हल्ली आम्ही काय केलेलं बघा की 1 डे 1 सायंटिस्ट नावाचा प्रोग्राम आम्ही सगळ्या ग्रुपवर पाठवलेला. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही फी द्यायची गरज नव्हती. फक्त मध्ये ते काय झालं सांगा युद्धाचे ढग निर्माण झालेले त्यामुळे तो पोस्टपोन केला. आता बहुतेक थोड्या दिवसात ते डिक्लेअर पण करते. म्हणजे असे कित्येक प्रोग्राम आहेत जे पालकांपर्यंत पोहोचतच नाहीत. इव्हन ऑलिम्पियाड चांगली ऑलिम्पियाड आहे ती पण पालकांना काय नाही माहीतच नाहीये. आता लोकल तर ऑलिम्पियाडचा बाजार निघालेला आहे. पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. त्यामुळे पालकांनी विचार करायला पाहिजे की कुठल्या ऑलिम्पियाडला मुलांनी बसावं ही खरोखरच उपयोगी आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके. बोला कोणाला बोलायचंय. सर्वेश बोटाने. तुमची कुठली वेबसाईट आहे का म्हणजे असं आमची eurekaeducation.in नावाची वेबसाईट आहे. युरेका म्हणजे तिथे सगळे अपडेट्स वगैरे सगळं भेटतं का म्हणजे हे कोर्सेस जनरली लक्षात घेता. दुसरी एक गोष्ट त्याच्याबद्दल सांगतोय eurekaeducation.in ही वेबसाईट आमच्या विद्यार्थ्यांनीच बनवलेली आहे. ओके. पूर्णपणे विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी जेव्हा ते 8वीत होते तेव्हा त्यांनी स्वतः ती काय केलेली आहे बनवलेली. ओके. याचा अर्थ ते हुशार होते अशातला भाग नाही. त्यांना ते मिळत आहे. लहान वयात त्यांना ते मिळत आहे. ओके. आपण म्हणतो की वेबसाईट आपण बनवायला गेलो तर साधारण 10, 15, 20,000 रुपये पण काढले जातात. पण आमचा एक पैसे खर्च फक्त डोमेन नेम वगैरे खरेदी करण्यासाठी पैसे आम्ही दिलेत. बाकी टोटली डिझाईन वगैरे डेव्हलप वगैरे सगळं मुलांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना आता अनुभव मिळाला बाबा कशा प्रकारे वेबसाईट डेव्हलप करू शकतो. तुम्ही परत एकदा नाव बोलू शकता. eurekaeducation.in. थँक्यू. ओके. आणि
मी परत एकदा सगळ्यांसाठी फी रिपीट करतो. याची मी जी फी आहे ती टोटल सगळं इन्क्लुडिंग 1 to 4 कॉन्टेस्टसाठी लक्षात येते. याची जी आपली आहे ती 7,000 आहे, याची आहे ती 8,000 आहे आणि याची आहे ती 10,000 आहे. ओके. जर कोणाला वाटत असेल की याचा तुमच्या मुलांना फायदा होऊ शकेल, असं जर विश्वास असेल तरच तुम्ही काय करा, मला पाठवा फी आणि तुमचं डिटेल्स पाठवा. हा माझा जीपे नंबर आहे. ओके. आपले क्लासेस एक या येणाऱ्या वीक पासून काय होत आहेत, चालू होत आहे. आणि कुणाला काय विचारायचंय? महत्वाचं म्हणजे आमच्याकडे महाराष्ट्र आणि गोव्यातली मुलं आहेत, कानाकोपऱ्यातील मुलं त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, गेल्या वेळी जॉईन झालेले. ही तर आपली जी आहे ना वैभवी, ती ई यंत्राच्या टीम मध्ये पण आहे. ती फायनलला पोहोचलेली आहे. म्हणजे जे फायनलिस्ट 10 फायनलिस्ट जे सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये ही पण मुलगी आहे. आणि ती बहुतेक यंदा 9वी मध्ये जाते. ही 9वी मध्ये जाते आणि हा यंदा बहुतेक 10वी मध्ये जातोय. बोला. मी आता ते चेक केलं मी तिथं ते युअर डोमेन एक्सपायर्ड काहीतरी दाखवते वेगळंच. वेगळंच दाखवत आहे. 2 मिनिट मी चेक करतो. मला माहित नाही हे आमचं डोमेन संपत आलाय काय माहित नाही, बघायला पाहिजे. 2 मिनिट दे मला. व्हॅलिडिटी असते ना ती संपली काय माहित नाही मला, बघतो मी. दोन मिनिट हा. ते व्हॅलिडिटी संपली, मी करतो ऍक्टिव्हेट करतो ते. ओके, आज करतो मी ऍक्टिव्हेट. काय हा वेबसाईटचं नाव परत सांगता का? युरेका एज्युकेशन. नाही, मी ऍक्टिव्हेट करतो ते. आजच संपलंय ते माझं. ओके, लक्षात नाही आलं. युरेका करतो ते आज. ओके, उद्या बघा तुम्ही. आणि कुणाला काय विचारायचंय? आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. हॅलो. हा बोल. हॅलो. हो, या हा बोला ना. वेबसाईटचं नाव काय सांगितलं तुम्ही? वेबसाईटचं उद्या हे करा. वेबसाईटचं नाव काय ओके, आहे? कारण डोमेन नेम आजच हे झालाय, एक्सपायर झालाय तो. हॅलो. मी आधी तो अपडेट करतो. युरेका education.in मी उद्या पाठवेन. ओके, जमलं तर रिन्यू आता पण होईल. बघतो. हो, चालेल. आणि कुणाला काय विचारायचं विचारा. आणि कुणाला काय विचारायचंय?
हॅलो. हा सर एक प्रश्न होता की माझा मुलगा आता 9वीला जातोय आणि तो होमी भाभाला पण बसलेला आहे. तिने मॅडमच्याच ह्याला सेशनला ओके तो असतो. ओके पण हां. तर मग यात पण जर का त्याला क्लास लावला तर मग रुटीन अभ्यास प्लस होमी भाभा आणि याच्यासाठी पण वेगळा वेळ काढायला लागेल का? फक्त तुमचे क्लास अटेंड केले तरी? जनरली मी तेच सांगतोय, जनरली जर तुम्ही माझा नुसता क्लास अटेंड केला ना हं. तरी त्याचा अभ्यास होऊ शकेल. ओके ओके सर. ओके. थँक यू. त्याला जास्तही करायची गरज नाही. ओके ओके सर. थँक यू. आणि कोणाला काय विचारायचं आहे? आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो, आवाज येत नाही माझा? काय येतोय मध्ये मध्ये? आवाज येत नाही माझा? नाही येतोय येतोय सर. सर. येतोय. फक्त नाही वेगवेगळ्या कोर्सेस बद्दलची माहिती आपल्या युरोका बद्दलची जेवढं सगळं आम्हाला माहिती होईल ते छान होईल. त्यासाठी वेबसाईट आम्ही मागितली. जनरली आम्ही सगळं देत असतो बघा. ओके ग्रुपवर पाठवत असतो. जनरली आम्ही याच्यामध्येच काम करतो. कशामध्ये सांगा? सायन्स, मॅथ्स आणि प्रोग्रॅमिंग, रोबोटिक्स वगैरे. ओके ते युविकाचं तुम्ही कुठलं तरी ग्रुप सांगितलं होतं ते जॉईन करायला काही क्रायटेरिया वगैरे नाहीये ना? क्रायटेरिया वगैरे काय नाही आहे. ओके. मी ते हाय पाठवले म्हणजे ओके ओके मी तुम्ही पाठवतो. फक्त आमचे मेंबर होणार तर आमची फी आहे. ओके जर मेंबर होणार तर 1,500 रुपये आम्ही फी घेतो. आणि त्याच्यासाठी आम्ही काय देतो त्याच्यामध्ये? तर जनरली पायथॉन प्रोग्रामिंग वगैरे जे आहे ना ते सगळं त्याच्यामध्ये देत असतो आम्ही. पायथन प्रोग्रामिंगचं म्हणजे किती फी आहे म्हणजे असं ते जस्ट? त्याच्यामध्ये आम्ही फ्री देतो. ओके. म्हणजे जर मेंबरशिप आहे तर का? मेंबरशिप पण ते रेकॉर्डेड असतात ना. म्हणजे रेकॉर्डेड सेशन्स भेटतात आपल्याला. मग त्याचा सेपरेट ग्रुप जॉईन करायला लागतो का? हा म्हणजे ते रेकॉर्डिंग साठीच ना ते पायथनचं? रेकॉर्डेड तुम्हाला मिळतं, सगळं मिळतं रेकॉर्ड. ओके रेकॉर्डेड मग सगळे लेक्चर त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यासाठी मग एनरोल कसं करायचं म्हणजे? मला 1,500 रुपये एक तुम्हाला मी लिंक पाठवेन. ओके ओके. आणि लिंक पाठवा म्हणजे त्याच्यामध्ये आमचं ऍप आहे. ऍपमध्ये तू डायरेक्टली पैसे तिथेच भरायचे आहेत. म्हणजे त्या ग्रुपमध्ये तू हे होशील जॉईन. ओके म्हणजे त्या ऍप वर पैसे भरायचे का? ऍपवर पैसे भरायचे आहेत. तुमचा ऍप कुठला आहे सांगा जरा. मला नंतर हाय कर, मी तुला लिंक पाठवतो याची. ओके म्हणजे लिंक पाठव म्हणून तुम्हाला हे कर. मग त्या ऍप वर पण तुमच्या रिलेटेड सगळं म्हणजे असं कोर्सेस नाही तर हे पायथनचं वगैरे असणार का? हा मिळतात तिथे. तुला माहिती पण मिळते. बाकी सगळ्या जे काय आहेत ना आमचे ते पण तुला टाइम टू टाइम म्हणजे जसं कुठलं तरी एखादं समजा कॉम्पिटिशन डिक्लेअर झालं तर ते पण तुला मिळतं. ओके ओके थँक्यू. आणि कोणाला? आणि कोणाला काय विचारायचं आहे का? हॅलो, कुणाला काय विचारायचं नसेल तर मी थांबणार आहे. ओके आणि कोणाला काय क्वेश्चन आहे का? हॅलो सर. ओके बोला. हॅलो. हा बोला. क्लासरूम डिव्हिजन मध्ये तुम्ही पायथनचे बेसिक घेणार आहे का? क्लासरूम डिव्हिजन मध्ये पायथॉनचं बेसिक नाही आहे त्याच्यात. ओके आपले जे प्रोग्रामिंग आहे ना ते तुला इंटरमिडिएट आणि ज्युनियर डिव्हिजन मध्ये मिळणार. सर
अजून मधले असं ते पायथनचं सोडून अजून स्पेसचे कुठले प्रोग्राम आहेत का? ते सगळं डिटेल तुला नंतर मिळेल. सध्या मला ACL बद्दल क्वेश्चन काय असेल तर विचार. ओके. 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 आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर, क्लासरूम डिव्हिजन मध्ये काय घेतलं जाईल बेसिक? क्लासरूम डिव्हिजन म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम वगैरे सगळं असणार. नंबर सिस्टीम किंवा बुलन अल्जेब्रा. ओके. नंतर तुला ग्राफ थिअरी पण असणार त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या कॉन्टेस्ट मध्ये वेगवेगळे. तुला मी आता नावं सांगितली ना तर तुला नाही समजणार ते. ओके. समजेल का तुला? आता नंबर सिस्टीम म्हणजे सांगितलं, ग्राफ थिअरी, तर तुला ते काय माहित नसल्यामुळे तुला समजणार नाही ते. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. हॅलो. चालेल मग. ज्यांना इच्छुक आहे त्यांनी जॉईन व्हा. ओके. मला फी पाठवा ही दाखवलेली आणि मला त्याचं स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमचं नाव पाठवा. ओके. हा जो माझा आहे तो माझा गुगल पे नंबर आहे. ओके. चालेल, मी थांबतो मग. ओके. मी पेमेंट याचं केलेलं आहे हा डोमेनचं, पण ते रिफ्लेक्ट व्हायला 1-2 दिवस लागतील. बहुतेक उद्याचा दिवस राहील त्याच्या. त्यामुळे परवा जर तुम्ही eurekaeducation.in बघितलं ना तर ती असेल. आता थोडीशी डाऊन आहे ते डोमेन नेमच्या प्रॉब्लेममुळे. ओके. चालेल, चला मग.